नमस्कार मंडळी. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने येणारा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि चांगलं आरोग्य घेऊन येवत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे मंगळवार, मंगळवारची पूजा. त्याचसोबत आज आहे दशमी, म्हणजे उद्या आहे आषाढी एकादशी. उद्यापासून आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून रोजच्या रोज देवपूजा करणार आहोत. उद्यापासून चातुर्मास चालू होतो आहे. रोज चातुर्मासातल्या ब्रह्ममुहूर्तावरील सेवा आपण पाहणार आहोत. आजची देवपूजा झाल्यानंतर आपण स्वयंपाकाला लागलो. तर आज आपण ब्रेकफास्ट केलेला नाही आहे, आपण लगेच स्वयंपाकाची तयारी केलेली होती. तर माझ्याकडे थोडंसं फ्लॉवर, शिमला मिरची होती. म्हटलं हे असंच केलं तर हे पुरणार नाही आणि असं जबरदस्त करूया की जे उरणारच नाही आहे. तर काय केलं, फ्लॉवर कट करून घेतला, शिमला मिरची कट केली, त्याचसोबत एक टोमॅटो, एक कांदा बारीक चिरून घेतला. कढईमध्ये मस्त छान जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी करून त्यात घालून घेतला कांदा परतला की आलं लसूण पेस्ट घालायची आहे आपल्याला आणि नंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करणार आहोत. टोमॅटो देखील आपण छान परतून घेणार आहोत. टोमॅटो छान परतली की त्यामध्ये घालायचे आपल्याला सुके मसाले. आता सुक्या मसाल्यांमध्ये आपापल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो गरम मसाला किंवा लाल तिखट. आता माझ्याकडे मराठवाड्यामध्ये एसराची भाजी एक तरी करावीच लागते, सवयच आहे आमच्या इकडे लोकांना. त्यामुळे थोडंसं काळं तिखट, थोडंसं धणे पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. आणि मसाले करपू नयेत म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं. मसाले छान असे परतून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हिरवी गार अशी कोथिंबीर घातलेली आहे. 2 चमचे घातलं शेंगदाण्याचं कूट, थोडंसं भाजी मिळवून येण्यासाठी. आणि नंतर आपण ज्या चिरून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या भाज्या घालून घेतल्या. मी भाज्या चिरायच्या अगोदर स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या, त्यानंतरच त्या चिरल्या होत्या. भाज्या छान मिक्स करून घ्यायच्यात. लागेल असं गरम पाणी किंवा गार पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर भाजी लपतपी करायची असेल तर पाणी थोडंसंच ॲड करा. रस्सेदार करायची असेल तर आपल्या आवडीप्रमाणे पाणी जास्त ॲड करा. मंद आचेवर शिजवून घ्यायची. आपली झाली झटपट अशी मिक्स व्हेज तयार. कोणतीही भाजी टाकून न देता अशी उपयोगात आणायची आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर एक आगळा वेगळा प्रकार केला होता मी. पालक आणला की नेहमीच आपण पालकाचा गरगट्टा करतो किंवा मोकळी भाजी करतो. म्हटलं आता पालकाचं काहीतरी वेगळं करूयात, कारण पालक सारखा तसाच खाऊन कंटाळा येतो. पालकाची भाजी स्वच्छ निवडून घेतली, धुवून घेतली आणि गरम पाण्यात घालून एक उकळी काढून घेतली आणि नंतर लगेच तिला थंड पाण्यात घातली. ते लगेच काढून मिक्सरच्या भांड्यात 2 मिरच्या घालून त्याची प्युरी करून घेतली. आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं, त्यात केली जिऱ्याची फोडणी. नंतर घातलं आपण त्यात भरपूर असे काजू छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पालकाची प्युरी घालून घ्यायची आहे. आपण काजू घातले की लगेच आलं लसूण पेस्ट देखील घातलं होतं, हे सांगायचं विसरलेलं आहे. आणि नंतर पालकाची प्युरी छान परतली की त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि बिर्याणी मसाला घातलेला आहे. आपल्याला जर खडे मसाले ॲड करायचे असतील तर करू शकतो, पण पावडर घातली ना की ते काढले जात नाहीत, खाल्ले जातात म्हणून. आणि मस्त पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळलं आहे चव छान येण्यासाठी. आणि 1 वाटी तांदूळ फक्त धुवून घेतला होता, आपण भिजू घातला नव्हता. तो तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवून भात शिजवणार आहोत, म्हणजे पालक राईस शिजवणार आहोत. आणि जसं जसं पाणी आटेल तसं तसं गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि आचेवरती शिजवून घ्यायचा आहे. वेगळ्या चवीचा हा भात तयार होतो. नेहमी नाकं मुरडणारी लोकंसुद्धा पालकासाठी आवडीनं हा भात खातील. त्यामुळे एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे. एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि अगदी झटपट होतं. कोणतंही तामझाम केलेलं नाही आहे मी, कारण कधी खूप वस्तू दाखवल्या की नाही स्वयंपाक करताना की कुणाच्या घरी कधी उपलब्ध असतात नसतात. तर ज्या उपलब्ध आहेत आपल्याकडे ना त्यामध्ये हा भात आपण करू शकतो. तर ताट वाढलेलं आहे, त्यामध्ये आहे मऊसूत चपाती, मेथीची भाजी केलेली होती मोकळ्या भाज्यांमध्ये, मिक्स व्हेज आहे, पालक राईस आहे. मेथीची भाजीची रेसिपी आपण खूप वेळेस पाहिलेली आहे, त्यामुळे दाखवलेली नाही रेसिपी. देवपूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. परत भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.